नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो बघा, आरोग्य सेवकासाठी अतिशय जवळ परीक्षा आलेली आहे आणि या परीक्षेचं टर्निंग पॉइंट ठरणारा विषय आहे तो म्हणजे काय आहे, तांत्रिक घटक, ज्याचं नाव आहे सामान्य विज्ञान। या घटकावर मला सांगा, तुम्हाला 40 प्रश्न येणार आहेत आणि या 40 प्रश्नासाठी YouTubeच्या माध्यमातून मी तुमच्यासाठी लेक्चर घेऊन आलेलो आहे। ही सिरीज चालू केलेली आहे ज्यामध्ये संभाव्य प्रश्नांची सिरीज आहे आणि दुसऱ्या बाजूला आज मी तुमच्यासाठी खास एक थेरॉटिकल टॉपिक घेऊन आलेलो आहे। ज्या टॉपिकवर मला सांगा 4 ते 5 प्रश्न येण्याची शक्यता आहे आणि हे सर्व 4 ते 5 प्रश्न तुमचे परफेक्ट करण्यासाठी आजचा टॉपिक आहे। एकाच लेक्चर मध्ये सर्व टॉपिक मला सांगा संपूर्ण जो टॉपिक आहे तो कव्हर केलेला आहे। तर या टॉपिकचं नाव कळालं का बघा, पुढे जाण्याच्या अगोदर YouTube चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा। येणाऱ्या काळात होणारे जेवढे काही लेक्चर असतील याच YouTube चॅनलला तुम्हाला रेकॉर्डेड तसेच लाईव्ह स्वरूपात काय आहे उपलब्ध होऊन जातील। मित्रांनो बघा, टॉपिकचं नाव जे तुम्हाला सगळ्यात अवघड जाणारा टॉपिक आहे तो अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। त्या टॉपिकचं नाव आहे प्राणी वर्गीकरण, त्याला आपण ॲनिमल क्लासिफिकेशन म्हणतो। हा टॉपिक मला सांगा तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे आणि कोणतीही परीक्षा असो, MPSCची असो, कंबाईनची असो, तलाठीची असो किंवा कोणती, प्रत्येक परीक्षेत जिथं जिथं विज्ञानचे प्रश्न विचारले जातात त्या ठिकाणी सर्वात जास्त प्रश्न जर कोणत्या टॉपिकवर विचारले जात असेल तर तो प्राणी वर्गीकरणाला। आता तलाठीच्या पेपरमध्ये जेवढे काही मुलांनी मला सांगितलं का सर जीके मध्ये 2 ते 3 प्रश्न विज्ञानचे येत होते, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न त्यांना दिसले प्राणी वर्गीकरणाचे आणि याच वर्गीकरणाचं सिलेबस आज आपल्याला बघायचं आहे जो तुमच्या अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे। आता बघा, प्राण्यांचं वर्गीकरण जर बघितलं तर प्राण्यांचं वर्गीकरण करत असताना त्याचं हिस्टोरिकल बॅकग्राऊंड आपण बघून घेऊया। प्राण्यांचं वर्गीकरण मला सांगा जर बघितलं तर 3 पद्धतीद्वारे आतापर्यंत करण्यात आलेले आहे। कळलं का? सगळ्यात पहिली पद्धत जी आहे, जी प्राण्यांचं वर्गीकरण केलं गेलं त्याला आपण कृत्रिम पद्धत म्हणत असतो, कृत्रिम पद्धत म्हणून ओळखत असतो। दुसरी पद्धत जर बघितलं त्याला आपण नैसर्गिक पद्धत म्हणतो, नैसर्गिक पद्धत म्हणून ओळखलं जातं आणि तिसरी पद्धत जर बघितलं त्याला उत्क्रांतीवादावर असणारी पद्धत म्हणतो, उत्क्रांतीवादावर कळलं का असणारी पद्धत। ह्याच्या व्यतिरिक्त आधुनिक पद्धत आहे ज्याला ट्रॅडिशनल काय म्हणतो आपण माहित आहे का, मेथड म्हणून ओळखलं जातं। पहिल्या 3 पद्धती कुणी कुणी मांडल्या ते मी तुम्हाला सांगतो। कृत्रिम पद्धत ही प्राण्यांच्या कृत्रिम गुणधर्मावर आधारित होती, नैसर्गिक पद्धत ही मला सांगा प्राण्यांच्या नैसर्गिक गुणधर्मावर आधारित होती आणि जर बघितलं तर उत्क्रांतीवादावर ही पद्धत उत्क्रांतीवर डिपेंड आहे, इव्होल्यूशनवर डिपेंड आहे की नेमकं प्राण्यांचं वाढ आणि विकास कशा पद्धतीने झालं तो सगळं डिपेंड आहे। आता बघा सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की हे कोणतं घटक आहे, म्हणजे या पद्धतीवर काय असणार आहे, कसं असणार आहे ते मी या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। बघा, आता कृत्रिम पद्धत कुणी मांडली तर सगळ्यात पहिल्यांदा प्राण्यांचं वर्गीकरण कुणी केलं असेल तर तो अरिस्टॉटल नावाच्या शास्त्रज्ञाने, ते पण कृत्रिम पद्धतीच्या आधारे। यानंतर जर बघितलं अरिस्टॉटलचाच विद्यार्थी आहे थिओफ्रस्टिस, कळलं का रे, थिओफ्रस्टिस नावाचा विद्यार्थी, यांनी पण जर बघितलं तर कृत्रिम पद्धतीवर काय आहे, यांनी काय आहे वर्गीकरण केलेलं आहे। यानंतर जर बघितलं मित्रांनो, माहित आहे का प्लिनी नावाचा शास्त्रज्ञ आहे, त्यांनी पण कृत्रिम गुणधर्मावर आधारित मांडलेलं वर्गीकरण प्लिनी। यानंतर जर बघितलं जॉन रे नावाचा शास्त्रज्ञ आहे, त्यांनी पण मांडलं आणि 5वं कॅरोलस लिनियस, कळलं का, कॅरोलस लिनियस ज्याला आपण वर्गीकरणाचा जनक म्हणत असतो, यांनी पण कृत्रिम गुणधर्मांच्या आधारित वर्गीकरणाची पद्धत मांडली आहे। तर इथं प्रश्न विचारलं की कृत्रिम गुणधर्मावर आधारित प्राण्यांचं वर्गीकरण कुणी मांडलं तर 5 नाव आहेत, अरिस्टॉटल, थिओफ्रस्टिस, प्लॅनी, जॉन रे आणि कॅरोलस लिनियस। नैसर्गिक गुणधर्मावर आधारित कोणतेही सायंटिस्टचं नाव दिलेलं नाही आहे, पण बॅन्थम आणि हुकर, कळलं का रे, बॅन्थम व हुकर हे 2 शास्त्रज्ञ आहेत ज्यांनी वनस्पतीचं नैसर्गिक गुणधर्मावर आधारित वर्गीकरण केलेलं आहे। उत्क्रांतीवर जर बघितलं काय म्हणतो आपण जॅम्बॅस्की आणि काय मेयर यांनी मांडलेलं आहे। कोण असणार आहे, जॅम्बॅस्की कोरलका व मेयर या 2 शास्त्रज्ञांनी काय आहे हे उत्क्रांतीवादावर वर्गीकरण पद्धत मांडलेली आहे। उत्क्रांतीवादावर म्हणजे काय रे,
प्राण्यांचं वाढ आणि विकास कसं झालं ह्याच्यानुसार मित्रांनो, जसं उदाहरणामध्ये आज पण पृथ्वीवर मला सांगा काही प्राणी अतिशय कमी विकसित आहेत, काही मध्यम विकसित, काही जास्त विकसित आहे आणि यानुसार वर्गीकरण केलं त्याने. कमी विकसित असणाऱ्या प्राण्यांचा एक समूह, जास्त विकसित असणाऱ्यांचा प्राण्यांचा दुसरा समूह, मध्यम विकसित असणाऱ्या प्राण्यांचा तिसरा समूह. याला आपण जर काय म्हणत असेल तर उत्क्रांतीवादावर वर्गीकरण करणे म्हणतो. इथं सायंटिस्ट विचारू शकतात. आणि आता बघा, जर बघितलं तर आपल्याला बघायचंय आधुनिक वर्गीकरण पद्धत कोणती आहे काला का, ज्याला आपण मॉडर्न काय आहे क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल म्हणतो. तर या टॉपिक मध्ये आधुनिक वर्गीकरण पद्धतीनुसार मला सांगा आपल्याला प्राण्यांचं वर्गीकरण करायचं आहे. पहिल्यांदा तुम्हाला हिस्टोरिकल बॅकग्राऊंड कळाला असेल काय आणि कसं असणार आहे. आता बघा, प्राण्यांचं वर्गीकरण करत असताना आधुनिक पद्धतीने शास्त्रज्ञांच्या समोर प्रश्न होता की वर्गीकरण कसं करायचं. मित्रांनो, माहित आहे का, वर्गीकरण जर करायचं असेल तर गुणधर्मांचा विचार करावा लागतो. जसं माझ्या क्लासमध्ये 500 मुलं आहेत. आता 500 स्टुडंटचं जर वर्गीकरण करायचं असेल 2 गटामध्ये तर मला गुणधर्म घ्यावं लागेल ना, काहीतरी गुणधर्म घ्यावं लागेल. म्हणजे मी जर गुणधर्म सेक्स डिटर्मिनेशन घेतलं की लैंगिक कळाला का जो प्रजनन आहे आणि जो काही लैंगिक आपण मेल आणि फिमेल म्हणतो हा जर गुणधर्म घेतलं तर मला मुलींचा एक गट बनवता येईल, मुलांचा दुसरा गट बनवता येईल. पण मी गुणधर्मच घेतलो नाही आणि 2 गट जर तयार केलो तर ते गट परफेक्ट तयार होणार नाही. कारण एका गटामध्ये मुली मुलं एकत्र, दुसऱ्या गटामध्ये पण मुली मुलं एकत्र, तरी वर्गीकरण झालाच नाही. पण जर मी म्हटलो की सगळे एका बाजूला मुली दुसऱ्या बाजूला मुलं तर याचा अर्थ मी गुणधर्म घेतलो. सेम शास्त्रज्ञांच्या समोर प्रश्न होता की प्राण्यांचं वर्गीकरण करत असताना नेमकं कोणत्या गुणधर्माचा विचार करायचा. तेव्हा शास्त्रज्ञांच्या समोर प्रश्न आला की आपण एका गुणधर्मांचा विचार करूया ज्याला आपण पृष्ठरज्जू म्हणतो, ज्याला इंग्रजीतून नोटोकॉर्ड म्हणतात. तर ज्या प्राण्यांमध्ये पृष्ठरज्जू प्रेझेंट आहे त्याचा एक गट बनवायचा आणि ज्या प्राण्यांमध्ये पृष्ठरज्जू प्रेझेंट नाही आहे त्यांचा दुसरा गट बनवायचं असा प्रश्न पडला मित्रांनो. आता सर हे पृष्ठरज्जू काय असतं. पृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये अशा प्रकारचा एक लांब धागा असतो मित्रांनो. या धाग्यालाच आपण पृष्ठरज्जू म्हणून ओळखत असतो. आणि मला सांगा हा पृष्ठरज्जू प्राण्यांना आधार देण्याचं काम करतं. म्हणजे सर जसं उदाहरणामध्ये तू एखादी इमारत बांधतोय, इमारत बांधत असताना पिलर बांधत असतो सुरुवातीला का, कारण त्या पिलरमुळं त्या इमारतीला आधार मिळावं आणि त्या पिलरला मजबूती भेटावी यासाठी त्या पिलरच्या मधून लोखंडाचे रॉड टाकत असतो. सेम तशाच प्रकारे पृथ्वीवर असणाऱ्या काही प्राण्यांच्या शरीराला आधार भेटावं म्हणून त्यांच्या शरीरात लोखंडाच्या रॉड सारखं रॉड टाकण्यात आलं काही प्राण्यांमध्ये म्हणतो. आणि त्या लोखंडाच्या रॉड सारख्या रॉडला आपण काय म्हणत असेल तर आपण त्याला पृष्ठरज्जू म्हणतो, त्याला नोटोकॉर्ड म्हणतो. मग हा आधार देणारा नोटोकॉर्ड आणि पृष्ठरज्जू काही प्राण्यांमध्ये प्रेझेंट असतो तर काही प्राण्यांमध्ये ॲब्सेंट असतो. मग शास्त्रज्ञांनी ठरवलं की ज्या प्राण्यांमध्ये पृष्ठरज्जू प्रेझेंट आहे त्यांचा एक गट बनवूया आणि ज्या प्राण्यांमध्ये हा पृष्ठरज्जू प्रेझेंट नाही आहे त्यांचा दुसरा गट बनवूया. अशा प्रकारे मला सांगा शास्त्रज्ञांनी काय आहे विचार केलं आणि यानुसार मला सांगा 2 गटात प्राण्यांचं वर्गीकरण केलं. कशाच्या आधारे तर मला सांगा पृष्ठरज्जूच्या आधारे, ज्याला मी तुम्हाला काय म्हणतो रे नोटोकॉर्ड म्हणतो. आता बघा पहिला गट त्याचं बनवलं ज्याच्यामध्ये पृष्ठरज्जू कळालं का रे, पृष्ठरज्जू यानी नोटोकॉर्ड ॲब्सेंट असतो त्या प्राण्यांचा एक गट बनवलं. आणि ज्याच्यामध्ये पृष्ठरज्जू कळालं का, पृष्ठरज्जू यानी नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे मला सांगा त्याचा दुसरा गट बनवलं. मग अशा प्रकारे 2 गटामध्ये वर्गीकरण केलं. अशा प्रकारे बघा मग पहिलं जो गटाला नाव दिलं त्याला असम पृष्ठरज्जू म्हणतो रे आपण, ज्याला नॉन कॉर्डेट्स ॲनिमल म्हणून ओळखलं जातं. हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. दुसरा गट तयार केलं ज्याला काय नाव देण्यात आलं, सम पृष्ठरज्जू नाव देण्यात आलं, ज्याला आपण काय नाव दिलो कॉर्डेट्स म्हणतात. सरळ डेफिनेशन तुम्हाला कळाली असेल. असमपृष्ठरज्जूमध्ये पृष्ठरज्जू कळालं का रे नसतो, म्हणजे असे प्राणी ज्यांच्यात तो लोखंडासारखा दिसणारा रॉड नसतं त्या प्राण्यांना असमपृष्ठरज्जू म्हणतात. ऑब्वियसली मला सांगा हे कमी विकसित असतील ना रे,
एक कमी विकसित असतील. मला सांगा एकच मजला बांधायचंय तुम्हाला, छोटंसं घर बांधायचंय, तर तिथं तुम्हाला पिलर उभा करायची गरज आहे का? नाही. म्हणून मला सांगा जे कमी विकसित प्राणी आहेत त्यांच्यामध्ये शरीराला आधार देण्यासाठी नोटोकॉर्ड प्रेझेंट नसतो, त्या प्राण्यांना आपण असमपृष्ठरज्जू प्राणी म्हणतो मित्रांनो, कळलं का? आणि त्यांच्यात नोटोकॉर्ड आणि स्पृष्ठरज्जू नसतो. आता मला सांगा तुम्हाला 100 मजली इमारत बांधायची आहे, तर मला सांगा जेवढी मोठी इमारत तेवढं मोठं रॉड आणि तेवढं मोठे पिलर पाहिजे. सेम मला सांगा विकसित प्राण्यांचं शरीर मोठा असतो, त्या शरीराला आधार देण्यासाठी त्यांच्यामध्ये पृष्ठरज्जू जर प्रेझेंट असेल तर त्याला समपृष्ठरज्जू म्हणत असतात मित्रांनो. म्हणजे याचा अर्थ या प्रश्नांमध्ये पृष्ठरज्जू प्रेझेंट असतं, त्यांना म्हणायचं समपृष्ठरज्जू, त्यांना म्हणायचं मित्रांनो माहित आहे का काय? कॉर्डेट्स. आता बघा शास्त्रज्ञाने पाठीचा कळाला का पृष्ठरज्जू नसणाऱ्याचे पुढे एकूण 9 उपगट तयार केलेले आहेत. आणि मला सांगा ह्याचे पण मला सांगा ज्यांच्यात हा पृष्ठरज्जू असतं त्यांचे 3 उपगट तयार केले. या 3 मध्ये मला सांगा पहिलं, दुसरं आणि तिसरं, आणि या तिसऱ्याचे पुढे पुढे मला सांगा 6 उपगट तयार केलेले आहेत. ते कसे उपगट असणार आहेत, काय असणार आहेत ते मी पुढे सांगतो. नोटबुक समोर घेऊन बसा, लेक्चर बघत असताना लगेच नोटबुकवर नोट डाऊन करत जा. एका लेक्चरमध्ये हा टॉपिक खतम व्हायला पाहिजे मित्रांनो. मग आता आपण सगळ्यात पहिल्यांदा बघून घेऊया कमी विकसित असणारे नॉन कॉर्डेट्स म्हणजे पृष्ठरज्जू नसणारे असमपृष्ठरज्जूचे गुणधर्म काय काय आहेत ते डेटाबेस मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. फक्त व्यवस्थित लक्ष द्या काय गुणधर्म असणार आहेत, कसे गुणधर्म असणार आहेत. आता बघा मग सगळ्यात पहिले असमपृष्ठरज्जू प्राणी ज्यांच्यात पृष्ठरज्जू नसतो. पहिलं पॉइंट कळालं का? ह्यांच्यामध्ये पृष्ठरज्जू कळालं का रे? नसतात, नोटोकॉर्ड नसतात. दुसरे शोषणासाठी मित्रांनो माहित आहे का? कल्ले किंवा मला सांगा फुफ्फुस नसतात, कल्ले विद्रे नसतात त्यांच्यामध्ये. जसं आपल्यामध्ये हवा घेण्यासाठी काय फुफ्फुस आहे, माशांमध्ये हवा घेण्यासाठी ऑक्सिजन घेण्यासाठी काय कल्ले आहेत, तसं असमपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये कोणतेही कल्ले कोणतेही फुफ्फुस अजिबात नसतात मित्रांनो. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. आता बघा चेतारज्जू असतो का? चेतारज्जू ज्याला इंग्रजीतून म्हणतात स्पॅनल कॉर्ड कोरलं का? जर बघितलं तुम्हाला विचारलं नॉन कॉर्डेट्स मध्ये चेतारज्जू आणि स्पॅनल कॉर्ड काय असतो? स्पॅनल कॉर्ड अशा प्रकारचं आपलं मेंदू असतं, मेंदूला खालून लटकून अशा प्रकारचा एक धागा असतो, त्याला आपण म्हणतो स्पॅनल कॉर्ड. मानवामध्ये असतं बघा. तर अशा प्रकारचा हा स्पॅनल कॉर्ड जर बघितलं काहींमध्ये असतं, काहींमध्ये असतं तर काहींमध्ये नसतं. म्हणजे याचा अर्थ असमपृष्ठरज्जू प्राण्यातील काही प्राण्यांमध्ये हा काय असतो? स्पॅनल कॉर्ड नावाचा चेतारज्जू नावाचा धागा असतो, काहींमध्ये हा नसतो मित्रांनो. परंतु बघा चेतारज्जू असल्यास मला सांगा कसा असतो रे? तर चेतारज्जू असल्यास जोडीत असतं, कळालं का रे? जोडीत यानी काय असतं? पेअर मध्ये असतो. क्लोरेला का? चेतारज्जू जर बघितलं तर काय आहे? जोडीत असतं. दुसरं पॉइंट जर बघितलं तो भरीव असतो मित्रांनो. म्हणजे काय रे? रॉड टाईप भरीव असतं. आणि तिसरं पॉइंट समोरच्या बाजूस असतो, समोरच्या बाजूस ज्याला वेंट्रल साइड म्हणतात. म्हणजे याचा अर्थ बघा असमपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये नोटोकॉर्ड सगळ्यांमध्ये असल्याची गॅरंटी नाहीये. ज्याच्यामध्ये आहे ना एक नसून दोघं असतात जोडीने अशा प्रकारे, कळलं का? सेकंड पॉइंट जोडीत जरी असेल तर भरीव आहे, पाईप सारखं पोकळ नसतं, भरीव असतं. तिसरं पॉइंट समोरच्या बाजूला असतं, पोटाकडच्या साईडला, पाठीमागे नसतं जर असेल तर. अशा प्रकारे मला सांगा हा पॉइंट आहे. पाचवं पॉइंट जर बघितलं हृदय असल्यासचा अर्थ कळतोय का? सगळ्यांमध्ये नसतं, काहींमध्ये असतं. हृदय असल्यास जर बघितलं मागील बाजूस असतं, त्याला आपण कोणती साइड म्हणतो? पृष्ठबाजू म्हणतात. पृष्ठबाजू त्याला इंग्रजीतून डॉर्सल साइड म्हणतात रे. मग अशा प्रकारे हृदय पण सगळ्यांमध्ये नसतं. कोणामध्ये?
असमपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये ज्यांच्यात हृदय आहे तो समोरच्या बाजूला नसून, जसं आपल्यामध्ये समोर आहे हृदय, तर या प्राण्यांमध्ये हृदय असेल तर तो मागील बाजूस असतो. तर अशा प्रकारे मला सांगा नॉन कॉर्डेट्स प्राण्यांचे हे गुणधर्म आहेत. सगळ्यात पहिले कालाकारी आणि असमपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये पृष्ठरज्जू नसतो नोटोकार्ड, शोषणासाठी कले किंवा फुफ्फुस नसतात, चेतारज्जू स्पॅनल कॉर्ड असल्यास सगळ्यांमध्ये नसतं, असल्यास जर बघितलं तर मित्रांनो माहित आहे का काय कोणत्या बाजूस असतो, समोरच्या बाजूस असतो स्पॅनल कॉर्ड, जोडीत असताना भरीव असतो, आणि हृदय असल्यास कुठं असतो, मागच्या बाजूस असतं. हे सगळे पॉइंट्स मला सांगा या ठिकाणी असमपृष्ठरज्जू प्राण्यांचे आहेत, नॉन कॉर्डेट्स आहेत, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे, ज्यांच्यामध्ये काय आहे नसतं. मग आता बघा यानंतर जर बघितलं मित्रांनो माहित आहे का, यानंतर जर बघितलं असमपृष्ठरज्जू प्राण्यांचे गुणधर्म आताच सांगितलं काय काय गुणधर्म आहेत, तर मी तुम्हाला आताच सांगितलं कोणकोणते गुणधर्म काय असणार आहे. आता बघा समपृष्ठरज्जू प्राणी कोणते आहेत. समपृष्ठरज्जू प्राणी ज्यांच्यामध्ये मला सांगा पृष्ठरज्जू असतात, ज्यांच्यात पृष्ठरज्जू प्रेझेंट असतात त्यांना समपृष्ठरज्जू प्राणी म्हणतो. ऑब्वियसली मला सांगा हे प्राणी काय असतील, तर हे प्राणी विकसित असतात रे, विकसित प्राणी आहे, ज्यांच्यामध्ये शरीराच्या आधारासाठी जर बघितलं मित्रांनो माहित आहे का एक प्रकारे काय आहे तो रॉड, तो पृष्ठरज्जू प्रेझेंट असतो. आता बघा ह्याचे पुन्हा 3 गटात वर्गीकरण केले जातात. सगळ्यात पहिला आहे त्याला युरोकार्डाटा म्हणतात. बघ रे भाऊ, युरोकार्डाटा म्हणून ओळखलं जातं सगळ्यात पहिलं. या युरोकार्डाटाचं दुसरं नाव आहे, याला पूच, कळालं का रे, दुसरं नाव बघा, याला पूच पृष्ठरज्जू म्हणतात, पृष्ठरज्जू म्हणून ओळखलं जातं, याला दुसरं नाव. सेकंड आहे सिफॅलोकार्डाटा. सेकंड जर बघितलं तर त्याला सिफॅलोकार्डाटा म्हणतो, सिफॅलोकार्डाटा. या सिफॅलोकार्डाटाचं दुसरं नाव जर बघितलं त्याला शीर्ष पृष्ठरज्जू म्हणतात, त्याला शीर्ष पृष्ठरज्जू म्हणून ओळखलं जातं. आणि तिसरं आहे त्याला वर्टिब्रेटा म्हणतात रे, वर्टिब्रेटा म्हणून ओळखलं जातं. सर तिघांमध्ये काय फरक आहे हो, युरोकार्डाटा, सिफॅलोकार्डाटा, वर्टिब्रेटा, एवढं तर आहे की तिघांमध्ये पण पृष्ठरज्जू प्रेझेंट आहेत, कारण तिघही कॉर्डेट्सचे उदाहरण आहेत. यानी तिघही जर बघितलं मित्रांनो माहित आहे का कशाचे उदाहरण आहे, तर तिघेची तिघ मला सांगा या ठिकाणी समपृष्ठरज्जू प्राण्यांचे उदाहरण आहेत, म्हणजे उपगट आहेत. आता बघा जर बघितलं युरोकार्डाटा ते असतात ज्याच्यामध्ये पृष्ठरज्जू यानी काय रे नोटोकार्ड फक्त आणि फक्त शेपटीमध्ये प्रेझेंट असतं, शेपटीत असतं. अशा प्राण्यांच्या गटाला युरोकार्डाटा किंवा पूच पृष्ठरज्जू म्हणतात. कळालं का? तर मला सांगा समपृष्ठरज्जू प्राण्यामधील ते प्राणी ज्यांच्या शरीरात मला सांगा पृष्ठरज्जू फक्त शेपटीत प्रेझेंट असतं अशाला पूच पृष्ठरज्जू प्राणी म्हणून ओळखले जातात. आता सर सिफॅलो कोण आहे? ते प्राणी ज्यांच्यामध्ये शरीराच्या लांबी एवढा मला सांगा पृष्ठरज्जू प्रेझेंट असतं, त्याला सिफॅलोकार्डाटा म्हणतात. म्हणजे पूर्ण शरीराच्या लांबी एवढं. कळालं का? हे काय असतात सिफॅलो, ज्याला शीर्ष पृष्ठरज्जू म्हणतात. सर वर्टिब्रेटा कोण असतात? वर्टिब्रेटा ते असतात ज्यांच्यामध्ये जो पृष्ठरज्जू दिले ना या पृष्ठरज्जूचं रूपांतर पाठीचा कण्यात झालेला असतो, पाठीचा कणामध्ये झालेला असतो. त्या प्राण्यांनाच फक्त आपण वर्टिब्रेटा म्हणत असतो, पृष्ठवंशीय म्हणतो. मग वर्टिब्रेटा म्हणजे ते प्राणी ज्यांच्यामध्ये कालाकारे पृष्ठरज्जू यानी नोटोकॉर्ड नावाच्या धाग्याचं रूपांतर पाठीच्या कण्यात झालेला असतो, त्यांनाच आपण वर्टिब्रेटा म्हणून ओळखत असतो. हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. याच्यानंतर बघा पुन्हा या पाठीचा कणा असणारे जे वर्टिब्रेट आहेत त्यांचे 2 गटात वर्गीकरण केलं जातं. ते 2 गट कोणते? एक म्हणजे काय मित्रांनो माहित आहे का? एक म्हणजे जबडा नसणारे, कळलं का? एक म्हणजे जबडा नसणारे आणि दुसरा गट आहे त्याला जर काय म्हणत असेल तर त्याला आपण जबडा असणारे म्हणतो. अशा प्रकारे 2 गट आहे. आता बघा जर बघितलं ते प्राणी ज्यांच्यात पाठीचा कणा तर आहे पण जबडा नाही आहे त्यांना एका नावाने ओळखलं जातं, त्यांना म्हणतात अग्नाता प्राणी. आणि ते प्राणी ज्यांच्यात जबडा असतं त्यांना ग्नॅथोस्टोमाटा या नावाने ओळखलं जातं. अशा प्रकारे या ठिकाणी वर्टिब्रेटाचे 2 गट, जबडा नसणारे
अज्ञाता आणि जबडा असणारे अज्ञातोस्टोमाटा। आता बघा जबडा नसणाऱ्याच्या गटाला काय म्हणतात तर जबडा नसणाऱ्याच्या गटाला सायक्लोस्टोमाटा म्हणून ओळखलं जातं। हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे। सायक्लोस्टोमाटा म्हणतो जबडा नसणाऱ्यामध्ये, ज्याला अज्ञाता गटात येतं ते। आणि जबडा असणाऱ्याचे पुन्हा पुढे गट पडत असतात बघा। जबडा असणाऱ्यामध्ये पहिला गट येतं त्याला आपण पायसेस म्हणतो। आणि मला सांगा पायसेस मध्ये पाय नसतात। आणि यानंतर दुसरे कोणकोणते आहेत तर मला सांगा, यानंतर येतं उभयचर ज्याला आपण काय म्हणतो रे ॲम्फिबियन्स। यानंतर येतं सरपटणारे ज्याला आपण काय म्हणतो रेप्टाइल्स। यानंतर जर बघितलं तर पक्षी येतं ज्याला आपण ॲव्हज म्हणतो। आणि यानंतर जर बघितलं तर मला सांगा काय सस्तन प्राणी ज्याला मॅमल्स म्हणतात। तर अशा प्रकारे हे कॉर्डेट्स आणि समपृष्ठरज्जू प्राण्यांचे वर्गीकरण आहे। नोटबुकवर व्यवस्थित लिहून घ्या, तेव्हा कुठंतरी हे कळेल। आणि हे सगळं तुम्हाला जास्त वाटत असेल तर हे 10वीच्या पुस्तकात दिलेलं आहे। मी तुम्हाला फक्त सोप्या फॉर्मॅटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय। मग आता बघा या ठिकाणी तुम्हाला विचारलं जाऊ शकतात की जबडा असणारे कोण तर मला सांगा पायसेस, उभयचर, सरपटणारे, पक्षी आणि सस्तन। हे खालची ती 4 दिसतात ना, कोण कोण? उभयचर दिसू राहिलं, यानंतर सरपटणारे येऊ राहिलं, पक्षी येऊ राहिलं आणि सस्तन येऊ राहिलं। तर मित्रांनो माहित आहे का या चौघांना पण टेट्रापोडा म्हणतात का? टेट्रापोडा म्हणजे पाय असणारे आणि या चौघांमध्ये पण पाय प्रेझेंट असतात। कळालं इथपर्यंत? मग अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला कळून गेलं असेल की पहिलं वर्गीकरण मला सांगा असमपृष्ठरज्जूंचे गुणधर्म वगैरे, यानंतर मला सांगा समपृष्ठरज्जूंचं वर्गीकरण आणि समपृष्ठरज्जूंचे पण गुणधर्म आहेत जे पुढे सांगेल मी तुम्हाला। आता बघा असमपृष्ठरज्जू प्राण्यांचं काय आपल्याला वर्गीकरण बघायचं आहे। आता असमपृष्ठरज्जू प्राण्यांचे जर बघितलं तर एकूण मित्रांनो माहित आहे का 9 उपगट पडतात। बघ रे भाऊ, कोणते 9 उपगट पडत असतात? कोणते? असमपृष्ठरज्जू ज्याच्यात पृष्ठरज्जू नाहीये। कोणकोणते 9 उपगट लक्षात ठेवा। सगळ्यात पहिल्यांदा बघा 9 उपगट पडत असतात ह्याचे आणि नंतर गुणधर्म बघूया। सगळ्यात पहिल्यांदा आहे पेरिफेरा। पेरिफेरा। यानंतर दुसरं जर बघितलं तर त्याला नाव आहे सिलेंट्राटा। यानंतर तिसरं जर बघितलं तर त्याला नाव आहे प्लॅन्टीहेल्मिंथिस। चौथं जर बघितलं तर त्याला नाव आहे ॲस्कोहेल्मिंथिस। पाचवं जर बघितलं तर मित्रांनो माहित आहे का त्याला नाव जर काय असेल तर त्याला नाव आहे ॲनालिडा। यानंतर 6वं जर बघितलं तर त्याला नाव आहे आर्थ्रोपोडा। यानंतर 7वं जर बघितलं तर त्याला नाव आहे मोलुस्का। आणि यानंतर 9वं काय आहे इकायनोडर्माटा। हे लिहूनच ठेवा बर समोर बघत असताना एका कागदावर हे तुमच्या समोर असायला पाहिजे 9चे 9 सिक्वेन्सली, कळलं का? आणि मला सांगा 8वं हे आहे। 9वं काय आहे तर इकायनोडर्माटाच्या नंतर आहे हेमिकार्डाटा। तर अशा प्रकारे एकूण 9 संघ आहेत। तर या 9 संघाच्या बाबतीत मी तुम्हाला या ठिकाणी डेटाबेस सांगणार आहे मित्रांनो। 9 संघ आहेत, 9 संघाच्या बाबतीत सांगणार आहे। बघा याला काय काय म्हणतात बघा। पेरिफेराला रंध्री प्राणी म्हणून ओळखलं जातं। कळालं का रे? पेरिफेराला आपण काय म्हणत असतो? रंध्री प्राणी। मराठी शब्द सिलेंटराला निडारिया नाव आहे दुसरं, निडारिया। प्लॅन्टीहेल्मिंथिसला सप्टेक्रमी म्हणतात, सप्टेक्रमी। ॲस्कोहेल्मिंथिसला गोलक्रमी म्हणून ओळखलं जातं। लक्षात ठेवा गोलक्रमी। शब्दात घोळ होऊ नये म्हणून मी इंग्रजी आणि मराठीतून दोन्ही शब्द देतोय। यानंतर ॲनालिडाला वलयी प्राणी म्हणतात, वलयी। आर्थ्रोपोडाला संधिपाद प्राणी म्हणून ओळखलं जातं, संधिपाद प्राणी म्हणतो। मोलुस्काला मृदुकाय प्राणी म्हणतात रे, मृदुकाय प्राणी म्हणून काय आहे कोणाला ओळखतो आपण? मोलुस्काला ओळखतो आणि मला ओळखतो। आणि यानंतर मला सांगा जर बघितलं तर आणखी कोणता आहे तर हे इकायनोडर्माटाला कळलं का कंटकचर्मी, कळलं का कंटकचर्मी प्राणी म्हणून ओळखलं जातं। आणि हा हेमिकार्डाटा नावाचा संघ आहे ज्याला अर्ध समपृष्ठरज्जू म्हणतात। याला काय नाव आहे? अर्ध समपृष्ठरज्जू प्राणी म्हणून ओळखलं जातं। तर एकूण मला सांगा 9 संघ आहेत। पेरिफेरा, सिलेंट्राटा, प्लॅन्टीहेल्मिंथिस, ॲस्कोहेल्मिंथिस, ॲनालिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकायनोडर्माटा आणि हेमिकार्डाटा। आता हे जे 9 गट तयार केलेत ना
तर हे 9 गट मला सांगा कोणत्या ना कोणत्या तरी गुणधर्मांच्या आधारे तयार केलेले आहेत आणि तेच गुणधर्म या ठिकाणी मी सांगणार आहे ज्याच्यावर तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न विचारताना दिसणार आहे। तर आता बघा हे 9 गट तयार करण्यासाठी कोणकोणत्या गुणधर्मांचा वापर केला गेला ते आपण बघूया। त्याच्या पहिले बघा ही बॅच आहे आपली 699 फीस आहे, 15% याच्यावर डिस्काउंट चालू आहे। ARG हा कोड वापरा, 32+ लेक्चर आहेत, सगळं अभ्यासक्रम तयार आहे। एक लेक्चर किती वेळास बघता येतं कळाला का, कसंही बघ, डाउनलोड करून बघ, काही बघ। बॅच जॉईन करण्यासाठी सायन्स बाय अशोक पवार हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा, खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा। काही अडचण असेल तर जास्त वेळ घेत नाही, पण फक्त तुमच्या अपडेटसाठी हे सांगून दिलो जर तुम्हाला तांत्रिकचा चांगला अभ्यास करायचा असेल तर। आता बघा पहिलं गुणधर्म आहे त्याला शरीराची अवस्था म्हणतो मित्रांनो। आता शरीराची अवस्था म्हणजे काय की संघटन पण म्हणतात त्याला। कोणत्या प्राण्यांमध्ये कोणत्या प्रकारचं शरीराचं संघटन आढळतं असं प्रश्न विचारलं जातं, जे 10वीच्या पुस्तकात तुम्हाला चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे। आता बघा संघटनच्या बाबतीत जर बघितलं शरीर अवस्थामध्ये या ठिकाणी एकूण 4 प्रकारचे शरीराची अवस्था या 9 गटामध्ये आढळतं। बघा कोणतं सगळ्यात पहिला आहे कळाला का, त्याला आपण पेशी द्रव्य कळाला का स्तर म्हणतो, ज्याला इंग्रजीतून आपण प्रोटोप्लाझ्मिक अवस्था म्हणून ओळखलं जातं, प्रोटोप्लाझ्मिक लेवल। दुसरं जर बघितलं मित्रांनो माहित आहे का तो काय असेल तर असं विचारलं जातं पेशीय अवस्था कळाला का, पेशीय अवस्था कोणामध्ये यानी सेल्युलर लेवल कोणामध्ये, अशा प्रकारचा तुम्हाला प्रश्न विचारलं जातं। तिसरी अवस्था जर बघितली की या 9 संघापैकी उतीय अवस्था कोणामध्ये आहे यानी त्याला टिश्यू लेवलचं शरीर आपण म्हणत असतो। आणि मला सांगा चौथं जर बघितलं अवयव अवस्था कोणामध्ये, ज्याला आपण ऑर्गन लेवलची ऑर्गनायझेशन कोणामध्ये असा प्रश्न विचारला जातं। शरीराची अवस्था आहे जसं आपल्यामध्ये अवयव संस्था आहे तशा प्रकारे। तर एकूण 4 आहेत, पेशीय स्तर पेशीद्रव स्तर, पेशीय स्तर, उतीय स्तर आणि अवयव स्तर, हे 4 स्तरामध्ये मला सांगा आपल्याला हे आढळताना दिसतात। जेवढे काही एकपेशीय प्राणी आहेत ना या सर्व एकपेशीय प्राण्यांमध्ये पेशीय स्तराची अवस्था असते, ज्याच्या शरीरात फक्त एकच पेशी असते। आणि असं आपल्याला कोणता गट आढळतो तर जो आदिजीवी नावाचा प्राण्यांचा गट आहे, ज्याला तुम्ही प्रोटोझोआ म्हणतात, ज्याच्यामध्ये अमिबा येतं, पॅरामेशियम येतं, प्लाझ्मोडियम येतं। हे सगळेचे सगळे मला सांगा जर बघितलं तर काय असणार आहे, त्यांच्यात पेशीद्रव अवस्था असते, पेशीद्रव स्तराचा शरीर असतो। आता पेशी अवस्था कोणामध्ये आहे, ते प्राणी जे बहुपेशीय प्राणी आहेत कळालं का, या सर्व बहुपेशीय प्राण्यांमध्ये आपल्याला पेशीय अवस्था आढळते शरीराची। आणि हे कोणता संघ आहे तर उदाहरणार्थ लक्षात ठेवा पेरिफेरा नावाचा जो संघ आहे, या पेरिफेरा नावाच्या संघामध्ये ज्याला आपण रंध्री संघ म्हणतो आपण, या सगळ्यांमध्ये मला सांगा आपल्याला सेल्युलर लेवलची ऑर्गनायझेशन आढळतं, त्यांच्यामध्ये आपल्याला पेशीय अवस्था आढळते। ह्याच्यात कोणकोणते प्राणी येतात सर तर मित्रांनो माहित आहे का, पेरिफेरा नावाच्या संघामध्ये आपल्याला काय आढळतं तर सायकॉन नावाचा प्राणी आढळतो, आपल्याला युस्पॉन्जिया नावाचा प्राणी आढळतं, ज्याला अंघोळीचा स्पंज म्हणतो। तुम्हाला प्रश्न हेच विचारला जाईल की पेशीय अवस्था कोणामध्ये आढळतं तर पेरिफेरा संघातील प्राण्यांमध्ये, आणि मला सांगा उदाहरण कोणते। यानंतर उतीय अवस्था कोणामध्ये तर मला सांगा पुढचा संघ जो आहे त्याच्यात उतीय अवस्था आढळते, आणि तो संघ म्हणजे कोणतं, दुसरा संघ, त्याला आपण सिलेंट्राटा हे नाव देऊया। सिलेंट्राटा ज्याला निडारिया म्हणतात, निडारिया म्हणून ओळखलं जातं। ह्याच्यामध्ये उतीय अवस्था आढळते। आणि ह्याच्यामध्ये कोण येतं, ह्याच्यामध्ये येतं मित्रांनो माहित आहे का हायड्रा नावाचा प्राणी येतं। ह्याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो माहित आहे का आणखी कोण रे, ऑरेलिया येतं, ऑरेलिया येतं कळालं का। यानंतर काय रे जेलीफिश वगैरे हे सगळे ह्याच्यामध्ये येत असतात, आणि ह्यांच्यामध्ये शरीराची उतीय अवस्था आढळते। उरलेल्या सगळ्यांमध्ये काय आहे अवयव अवस्था, कोण प्लॅन्टीहेल्मिन्थिस मध्ये अवयव अवस्था, यानंतर जर बघितलं ॲस्कोहेल्मिन्थिस मध्ये अवयव अवस्था, यानंतर जर बघितलं तर अनालिडा मध्ये अवयव अवस्था, 6वं जर बघितलं तर कोणता असेल रे आर्थ्रोपोडा मध्ये अवयव अवस्था, मला सांगा यानंतर काय मोलुस्का मध्ये पण अवयव अवस्था, मोलुस्काच्या नंतर इकायनोडर्माटा मध्ये पण अवयव अवस्था,
आणि हेमिकार्डाटामध्ये पण अवयव अवस्था आढळते. कसं लक्षात ठेवायचं, कसं लक्षात ठेवायचं बघा, कसं लक्षात ठेवायचं त्यासाठी मी या ठिकाणी सांगतोय बघा व्यवस्थित. पहिला संघ काय म्हटलो, पाठच व्हायला पाहिजे मित्रा, पेरिफेरा. दुसरा संघ कोणता, सिलेंट्राटा, सिलेंट्राटा. तिसरा संघ कोणता, प्लॅन्टीहेल्मिंथिस. चौथं कोणतं, ॲस्कोहेल्मिंथिस. पाचवं कोणतं आहे, ॲनालिडा. सहावं कोणतं आहे, आर्थ्रोपोडा, आर्थ्रोपोडा. सातवं कोणतं आहे, मोलुस्का, मोलुस्का. यानंतर आठवं कोणतं आहे तर मित्रांनो माहित आहे का, त्याला जर काय म्हणत असेल तर इकायनोडर्माटा. आणि नववं कोणतं आहे, हेमिकार्डाटा. तर एकूण मला सांगा हे 9 संघ आहेत ज्याच्यामध्ये शरीराचं स्तर सांगितलं होतं मी तुम्हाला, ज्याच्यामध्ये शरीराचं स्तर सांगितलं होतं. पेरिफेरामध्ये पेशीय स्तर आहे, पेशी आणि सेल्युलार. सिलेंट्राटामध्ये उतीय स्तर आहे, यानी काय म्हणतो आपण त्याला, टिश्यू. उरलेल्या सगळ्यांमध्ये कोणतं, अवयव स्तर आहे. विषय संपला. सिक्वेन्स लक्षात ठेवा, पहिल्यामध्ये पेशीय, दुसऱ्यामध्ये उतीय, उरलेल्या सगळ्यांमध्ये अवयव. काही विचारू द्या ना, प्लॅन्टीहेल्मिंथिस, ॲस्कोहेल्मिंथिस, ॲनालिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकायनोडर्माटा, हेमिकार्डाटा. फक्त याच्यातले काही प्राणी लक्षात ठेवा, फिरून विचारलं तरी सांगता यायला पाहिजे. तर अशा प्रकारे मला सांगा, पहिला गुणधर्म कळाला का, कोणत्या प्राण्याच्या शरीराचं स्तर कोणता आहे. अपेक्षा करतो की कळाला असेल, आणि कळत असेल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट्स द्यायला विसरू नका मित्रांनो. तर अशा प्रकारे पहिला गुणधर्म बघितलं. आता प्राण्यांचा आपल्याला दुसरा गुणधर्म बघायचा आहे, सममिती. त्याला म्हणतो आपण सिमेट्री. सिमेट्रीचा अर्थ काय आहे की जो प्राण्यांचं शरीर आहे ना, या शरीराचं समान भाग होतो की नाही होत. अशा प्रकारे शरीराचे कट केल्यानंतर, एखाद्या प्राण्याचं शरीर आहे त्याला कट करायचंय, आणि त्याला कट करत असताना त्याला समान भागात विभाजन करता येतं की नाही करता येत, यानुसार त्या प्राण्यांच्या शरीराची सममिती पडत असते, त्याला सिमेट्री म्हणतात. उदाहरण मानवाचं घ्या. मानवाला जर कट केलो तर या सेंटर मधून जर कट केलं तर मानवाचे कट टू कट 2 समान भाग पडतात. काय, मानवाचे या सेंटर मधून कट केलं तर कट टू कट 2 समान भाग पडत असतात, म्हणजे मानवामध्ये सममिती आढळते. मग जर समान भाग होत नसेल तर काय म्हणायचं, समान भाग होत असेल तर काय म्हणायचं, आणि कितीदा समान भाग होत असेल त्याच्यानुसार काय म्हणायचं ते डेटाबेस सांगतो. बघा, पहिलं आहे सगळ्यात पहिल्यांदा, काही प्राण्यांमध्ये आपल्याला असममिती आढळते, ज्याला तुम्ही असिमेट्री म्हणता, असिमेट्री म्हणता. काही प्राण्यांमध्ये आपल्याला आरीय सममिती आढळते. आरीय सममिती शब्द आहे बघा, त्याला इंग्रजीतून रॅडियल सिमेट्री म्हणतात. रॅडियल सिमेट्री, रॅडियल सिमेट्री म्हणून ओळखलं जातं. काही प्राण्यांमध्ये आपल्याला द्विपार्श्व सममिती आढळते, द्विपार्श्व सममिती आढळते. आणि याला जर काय म्हणत असेल तर याला म्हणतात बायलॅटरल सिमेट्री. पुन्हा एकदा सांगतो रे मित्रा, टॉपिक परफेक्ट कर. 4-5 प्रश्न येण्याची शक्यता या टॉपिकवर. आता बघा, असममिती म्हणजे काय, असे प्राणी ज्यांचे शरीराचे समान भाग करता येत नाही, त्या प्राण्यांना असममित प्राणी म्हणतात. त्यांना आपण काय म्हणत असतो, असिमेट्रिकल प्राणी म्हणतो. सर कोणामध्ये असे गुणधर्म आढळतं तर एकमेव संघ आहे जो पेरिफेरा नावाचा प्राण्यांचा संघ आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला सायकॉन आढळताना दिसतं, युस्पॉन्जिया आढळताना दिसतं. ह्यांच्यामध्ये आपल्याला समान भाग होत नाही, जसं ह्यांचं शरीर अशा प्रकारचं आहे. आता याला जर कट करायचं असेल, असं कट केलं तरी समान भाग नाही, असं कट केलं तरी समान भाग नाही. मग ज्या प्राण्यांच्या शरीराची संरचनाच अशी आहे त्याला कसंही कट केलं तर समान भाग होत नाही, अशा प्राण्यांना असममित प्राणी म्हणतात. यांना असिमेट्रिक प्राणी म्हणून ओळखलं जातं. आणि मित्रांनो माहित आहे का, या प्राण्यांमध्ये कोण येतात तर मला सांगा, पेरिफेरा संघ येतं, ज्याला रंध्री प्राण्यांचा गट म्हणतो, ज्याच्यात सायकॉन येतं, ज्याच्यात युस्पॉन्जिया येतं. मित्रांनो अपेक्षा करतो की कळाला असेल. सर आर्य सममिती म्हणजे कोण,
आर्य सममिती म्हणजे एखाद्या प्राण्याचं शरीर अशा प्रकारे गोलाकार आहे, या प्राण्याला असं कट जर केलं तरी समान भाग, असं कट केलं तरी समान भाग, असं कट केलं तरी समान भाग, असं कट केलं तरी समान भाग. म्हणजे याचा अर्थ रॅडियल सिमेट्री ते असते ज्यांच्यामध्ये अनेक वेळा समान भाग होतात, अनेक वेळा मला सांगा समान भाग होतं, अशा प्राण्यांच्या शरीराला आपण आर्य सममिती, अशा प्राण्यांच्या शरीराला आपण रॅडियल सिमेट्री म्हणतो. कोणते प्राणी असतात सर ज्यांच्या शरीराला वेगवेगळ्या अँगल मधून कट केलं असं तरी अनेक वेळा समान भाग होतात? तर याचं उदाहरण जर बघितलं 2 नंबरला असणारा सिलेंट्राटा, ज्याला नायडेरिया म्हणतो, ज्याच्यामध्ये हायड्रा येतं, ह्याच्यामध्ये आपल्याला आर्य सममिती आढळते कारण शरीर अनेक वेळेस कट करता येतं. आणि दुसरा आहे इकायनोडर्माटा जो 8 नंबरचा आहे मित्रांनो, 8 नंबरचा, ज्याच्यामध्ये तारा मासा येतं, ह्याच्यामध्ये आपल्याला काय आढळतं तर मला सांगा आर्य सममिती आढळते मित्रांनो. काय आढळतं? आर्य सममिती आढळते. म्हणजे अनेक वेळा समान भाग करता येतं. समजलं? उरलेल्या बाकी सगळ्यांमध्ये बायलॅटरल. बायलॅटरलचा अर्थ आहे फक्त एकदाच समान भाग करता येणं, एकदा समान भागात काय आहे विभाजन करता येतं. जसं उदाहरणामध्ये एखाद्या प्राण्याचं शरीर अशा प्रकारे आहे, तर याला या सेंटर मधून कट केलो तरच 2 समान भागात विभाजन होतं. हे सेंटर सोडल्यानंतर दुसऱ्या कोणत्याही सेंटर मधून कट करा, असं केलं तरी समान भाग होत नाही. यांना द्विपार्श्व सममिती, यांना बायलॅटरल सिमेट्री म्हणतो. कोणते प्राणी आहेत? उरलेले सगळे प्राणी आहेत. 3 नंबरला असणारा प्लॅन्टीहेल्मिन्थिस मध्ये द्विपार्श्व, 4 नंबर असणाऱ्या ॲस्कोहेल्मिन्थिस मध्ये द्विपार्श्व, 5 नंबर मध्ये असणाऱ्या अनालिडा मध्ये द्विपार्श्व, 6 नंबर मध्ये जर बघितलं आर्थ्रोपोडा मध्ये पण द्विपार्श्व, 7 नंबर मध्ये मोलुस्का मध्ये पण द्विपार्श्व, 8 नंबर मध्ये जर बघितलं इकायनो नाही, इकायनो कुठं, इकायनो इकडं आलं. 8 नंबर मध्ये काय असणार आहे आर्य सममिती इकायनो मध्ये, इकायनोडर्माटा मध्ये. आणि 9 नंबर मध्ये जर बघितलं हेमिकार्डाटा. तर अशा प्रकारे पहिल्यामध्ये काय आहे असममिती, दुसरं आणि 8वं कोण कोण सिलेंट्राटा आणि इकायनोडर्माटा मध्ये आर्य, उरलेल्या बाकी सगळ्यांमध्ये काय आहे द्विपार्श्व सममिती. बघा काय म्हटलं या ठिकाणी, लक्ष द्या भाऊ, कळालं का रे? लक्ष दे. पहिल्यामध्ये कोणती सर असममिती, असिमेट्री सर सिलेंट्राटा, दुसरं आणि 8वं कोण आहे 8वं इकायनोडर्माटा. कोणती आर्य सममिती सर आर्य. आणि उरलेल्या सगळ्यांमध्ये प्लॅन्टीहेल्मिन्थिस पासून ते हेमिकार्डाटा मध्ये जर बघितलं तर मला सांगा द्विपार्श्व सममिती, ज्याला आपण काय म्हणतो रे बायलॅटरल म्हणून ओळखलं जातं. आर्यला काय म्हणतो असिमेट्री, असिमेट्री म्हणतात असममितीला. आणि आर्यला काय म्हणतो तर रॅडियल सिमेट्री म्हणून ओळखलं जातं. तर पहिल्यामध्ये काय आहे सांगा, पहिल्यामध्ये काय आहे असममिती. दुसरं आणि दुसऱ्यानंतर बेचोक 8, कोणाला 8व्याला घेऊन पळालं आर्य सममिती, अनेक वेळा समान भाग. उरलेल्या सगळ्यांमध्ये काय रे तर भाऊ बायलॅटरल, द्विपार्श्व सममिती. तर 2 गुणधर्म कळाले. हेच गुणधर्मावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. तर अशा प्रकारे 2 गुणधर्म तुम्हाला समजले. तिसरा गुणधर्म आहे देहगुहा, ज्याला आपण काय म्हणतो बॉडी कॅव्हिटी. तेच बॉडी कॅव्हिटी म्हणजे काय रे अवयव आणि शरीर, कालका शरीर यांच्यात मोकळी जागा असणे, यांच्यात मोकळी जागा असणे याला आपण काय म्हणत असतो देहगुहा, बॉडी कॅव्हिटी. पहिलं एक तर मला सांगा देहगुहा नसते, नसतेचा अर्थ काय रे अब्सेंट असेल, अब्सेंट असेल. दुसरं एक तर मला सांगा देहगुहा ही आभासी असते, आभासी, अर्धवट प्रेझेंट अर्धवट अब्सेंट. आणि तिसरं जर बघितलं देहगुहा असते, प्रेझेंट असते, प्रेझेंट असते. आता बघा इंग्रजीतून याला सायंटिफिक शब्द वापरण्यात आलेले आहेत. कोणकोणते बघा, जर अब्सेंट असेल देहगुहा त्याला असिलोमेट म्हणतात रे. काय म्हणतो आपण त्याला असिलोमेट. देहगुहा अब्सेंट असेल. जर आभासी असेल
तर त्याला स्युडोसिलोमेट हा शब्द वापरतो आपण, स्युडोसिलोमेट हा शब्द वापरतो. आणि जर प्रेझेंट असेल तर त्याच्यासाठी सिलोमेट नावाचा हा शब्द वापरतात. 3 प्रकारच्या शरीरामध्ये देहगुहाची संरचना असते. पहिले ॲब्सेंट. कसं ॲब्सेंटचा अर्थ काय? समजा तुमचा हा शरीर आहे, हा शरीर आहे आणि या शरीराच्या आतमध्ये हा तुमचा अवयव आहे, हा तुमचा अवयव आहे. आणि जर मला सांगा शरीर आणि अवयव हे जर एकमेकाला जोडले गेले असतील, एकमेकाला असे जोडले गेले असतील, म्हणाल का एकमेकाला असं जोडले गेले असतील उतीने पेशीने, तर समजायचं त्या ठिकाणी देहगुहा नसते, कारण पॅक आहे ते, त्याला म्हणायचं असिलोमेट. मित्रा कळालं का? असिलोमेटचा अर्थ कळाला का? अवयव आणि शरीर जोडले गेले. आभासीचा अर्थ काय? आभासीचा अर्थ समजा हा तुमचं शरीर आहे, समजा हा प्राण्यांचं शरीर आहे, यामध्ये मला सांगा आतमध्ये अशा प्रकारे मला सांगा हे आपलं अवयव आहे, हे आपलं अवयव आहे प्राण्यांचं. आणि जर मला सांगा शरीर आणि प्राणी, शरीर आणि मला सांगा अवयव हे काही ठिकाणी जोडले गेलेले आहेत, अशा प्रकारे फक्त काहीच ठिकाणी जोडले गेलेत, काही ठिकाणी मला सांगा अशी मोकळी जागा आहे, मोकळी जागा आहे. म्हणजे एकतर पूर्ण जोडले पण गेले नाहीत शरीर आणि अवयव, आणि काही ठिकाणी मोकळी आहे, त्याला म्हणतात आभासी. आणि सर प्रेझेंट कोणामध्ये आहे? प्रेझेंट कोणामध्ये आहे? तर समजा अशा प्रकारचं एखाद्या प्राण्याचं शरीर आहे आणि या प्राण्यामध्ये मला सांगा अशा प्रकारचं एखादं अवयव आहे आणि या अवयवामध्ये जर मला सांगा अशी पूर्ण मोकळी जागा आहे, तर मला सांगा त्या प्राण्याला म्हणायचं सिलोमेट, त्याच्यामध्ये देहगुहा आहे. मग कोणते संघ आहेत ज्यांच्यात देहगुहा नाही आहे? कोणते संघ आहेत ज्याच्यात आभासी आहे आणि कोणते संघ आहे ज्याच्यात प्रेझेंट आहे, असा प्रश्न विचारला जातं. तर विद्यार्थी मित्रा बघा, सगळ्यात पहिल्यांदा असिलोमेट कोणामध्ये नसते? तर मला सांगा पेरिफेरा संघामध्ये आपल्याला देहगुहा आढळताना दिसत नाही. त्यानंतर बघा सिलेंट्राटा नावाच्या संघामध्ये पण आढळताना दिसत नाही. चौथं, त्यानंतर जर बघितलं तर मित्रांनो प्लॅन्टीहेल्मिन्थिस मध्ये पण आपल्याला देहगुहा आढळताना दिसत नाही. म्हणजे तिघची तिघ हे असिलोमेट प्रकारचे असतात. चौथ्यामध्ये देहगुहा असते, त्याला जर काय म्हणत असेल तर त्याला ॲस्कोहेल्मिन्थिस, पण कोणतं असतं? आभासी असते आणि स्युडोसिलोमेट असते. मग तुम्हाला जर प्रश्न विचारलं आभासी देहगुहा कोणामध्ये, तर ॲस्कोहेल्मिन्थिस नावाच्या या प्राण्यांच्या गटामध्ये. उरलेले सगळे 5व्या पासून मला सांगा कोण रे? ॲनालिडा आहे, काला का? ॲनालिडा आहे. 6वं जर बघितलं आर्थोपोडा आहे, आर्थोपोडा ह्याच्यामध्ये असतं. 7वं जर बघितलं मोलुस्कामध्ये पण आपल्याला आढळताना दिसतं. 8वं जर बघितलं तर मला सांगा इकायनोडर्माटामध्ये पण आढळताना दिसतं. आणि 9वं हेमिकार्डाटामध्ये पण आपल्याला सिलोमेट संरचना आढळते, यानी काय आहे? देहगुहा असते. तर अशा प्रकारे बघा हे लक्षात ठेवा, पहिल्या तिघांमध्ये बॉडी कॅव्हिटी आणि देहगुहा नसते, चौथ्यामध्ये देहगुहा असते, 5व्या अनालिडा पासून ते हेमिकार्डापर्यंत आपल्याला कुठेही देहगुहा प्रेझेंट असताना दिसते. मित्रांनो इथं आभासी असते फक्त. म्हणजे सर बघा या डायग्राम कडे जर बघितलं तर तुम्हाला कळेल. तर काय म्हंटलो रे, काय म्हंटलो बघा, वेगळ्या ह्यानी दाखवण्याचा प्रयत्न करतो, तुम्हाला कळेल. काय माहित आहे का? पहिलं, दुसरं आणि तिसरं म्हणजे 1 ते 3 मध्ये देहगुहा असते. कोणाकोणामध्ये? कोणाकोणामध्ये? तर मला सांगा पेरिफेरा, सिलेंट्राटा आणि प्लॅन्टीहेल्मिन्थिस. आणि म्हणून मला सांगा या तिघांना आपण सिलोमेट म्हणतो. मला सांगा चौथ्यामध्ये जर बघितलं तर आभासी असते. कोण आहे चौथा? कोण आहे? ॲस्कोहेल्मिन्थिस. म्हणून याला ह्याला असिलोमेट म्हणतो बरं. पहिल्याला स्युडोसिलोमेट म्हणून ओळखलं जातं. चौथा कोण? ॲस्कोहेल्मिन्थिस. यानंतर बघा ॲनालिडा पासून ते पुढे हेमिकार्डाटामध्ये सगळ्यांमध्ये देहगुहा असते, म्हणून याला आपण सिलोमेट म्हटलो होतो. ह्याच्यात आपल्याला देहगुहा आढळताना दिसते. कुठून कुठं? ॲनालिडा, आर्थोपोडा, मोलुस्का, इकायनोडर्माटा आणि हेमिकार्डाटा. तर अशा प्रकारे मला सांगा
तुम्हाला हे सगळे घटक समजले असतील, हे गुणधर्म कळाला असेल. पहिले 1 ते 3 मध्ये देहगुहा नसते, 4थ्यामध्ये आभासी, 5व्या पासून ते 9व्या पर्यंत काय रे सगळ्यांमध्ये देहगुहा प्रेझेंट असते. अपेक्षा करतो की तुम्हाला सममिती कळाली असेल, देहगुहा समजला असेल. आता बघा आपल्याला बघायचे जर्मिनल लेयर. कळलं का? याला एक शब्द आहे कोरेलका, याला एक मराठीतून शब्द आहे, थांबा मी तुम्हाला सांगतो कोरेलका, ज्याला जर्मिनल लेयरला नेमकं काय म्हणत असतात ते या ठिकाणी आपण बघूया. बघा आता जर्मिनल लेयर काय असणार आहे. हा, याला जनन स्तर म्हणतात. शब्द कोणता बघा मला आठवत नव्हतं. याला जनन स्तर म्हणून ओळखलं जातं. हे जनन स्तर आहे. तर जनन स्तर म्हणजे काय रे? जनन स्तर म्हणजे जे शरीर आहे ना प्राण्यांचं, या शरीरात जो वरचा आवरण आहे या आवरणाला जर्मिनल लेयर जनन स्तर म्हणतो आपण. कळलं का? आवरणालाच काय म्हणतो? जनन स्तर म्हणून ओळखलं जातं. एकतर मला सांगा जो आवरण आहे हा 2 स्तराचा बनलेला असतो, 2 लेयर, किंवा एकतर आवरण जो आहे हा 3 स्तराचा बनलेला असतो. कळाला का? इंग्रजीतून जर बघितलं तर मित्रांनो माहित आहे का, 2 स्तराचा बनलेला असेल तर त्याला डिप्लोब्लास्टिक हा शब्द आहे. काय? डिप्लोब्लास्टिक. आणि 3 स्तराचा जर बनलेला असेल तर त्याला ट्रिप्लोब्लास्टिक म्हणतं. म्हणजे याचा अर्थ असे प्राणी ज्यांच्या शरीराचं आवरण 2 स्तराचा बनलेला असेल तर त्याला डिप्लोब्लास्टिक म्हणून ओळखलं जातं. आणि 3 स्तराचं बनलेलं असेल, द्विस्तरीय आणि त्रिस्तरीय, याला काय म्हणतो आपण? द्विस्तरीय आणि याला त्रिस्तरीय म्हणतो आपण. कळलं का? तर मला सांगायचंय काय, डिप्लोप्लास्टिक म्हणजे शरीराचं आवरण 2 स्तराचं, ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे शरीराचं आवरण काय रे 3 स्तराचं बनलेलं असतं. हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. आता बघा कोणाकोणामध्ये आढळतं. 2 स्तर फक्त कोणामध्ये आढळतात? संघ पेरिफेरा नावाचा प्राण्यांचा गट असेल आणि मित्रांनो सिलेंट्राटा, या दोघांमध्ये जर बघितलं तर किती स्तर असतात? 2 स्तर आढळतात फक्त. किती? 2 स्तर. आणि उरलेल्या सगळ्यांमध्ये तिसऱ्यापासून प्लॅन्टीहेल्मिन्थिस, कळलं का, यानंतर काय रे ॲस्कोहेल्मिन्थिस, यानंतर काय रे लेज्जा, लिज्जा, अनालिडा. लिहिण्याने पाठ होतं. माझी हँडरायटिंग सुधरवत नाही डबल लिहायला. तुम्ही लिहावं म्हणून लिहितोय मित्रांनो, असं होणार नाही. कळलं का? अनालिडा. 6वं जर बघितलं आर्थ्रोपोडा, 7वं जर बघितलं मोलुस्का, 8वं जर बघितलं इकायनोडर्माटा आणि 9वं जर बघितलं तर हेमिकार्डाटा. या सगळ्यांमध्ये आपल्याला काय आढळतं? या सगळ्यांमध्ये आपल्याला त्रिस्तरीय जननस्तर आढळतं, ट्रिप्लोब्लास्टिक जर्मिनल लेयर आढळतं. कोण कोण? 3ऱ्या पासून ते 9व्या पर्यंत. पहिलं 1 आणि 2 मध्ये 2 स्तर असतात. तर अशा प्रकारे बघा हेच सर्व गुणधर्म मला सांगा या 9 संघातील प्राण्यांमध्ये आपल्याला आढळताना दिसतात. बघा हा पुस्तक आहे, कळलं का, तांत्रिकचं, ज्याच्या सगळं अभ्यासक्रम दिलेला आहे. 152 पानाचं पुस्तक आहे. घरपोच 160 रुपयामध्ये तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो. जवळच्या बुक स्टॉलवर पण या पुस्तकाची इमेज घेऊन जा, स्क्रीनशॉट काढून क्लोरेला का, आणि तुम्ही ते पुस्तक मागवू शकता. कमी वेळेत सगळं रिव्हिजन होऊन जाईल. चांगल्या पद्धतीने डेटाबेस व्यवस्थित दिलेला आहे. महाराष्ट्रात सगळ्या बुक स्टॉलला उपलब्ध आहे. पण सोबत इमेज घेऊन जा, कारण भरपूर पुस्तकं अशी आहेत ज्यांच्या जुनच अभ्यासक्रम जास्त दिलेला आहे. पण या पुस्तकाचा पण तुम्हाला फायदा होईल येणाऱ्या काळात. पेपर होणार आहे. काही अडचण असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही मेसेज करा. आता बघा सेगमेंटेशनचा अर्थ आहे खंडीभवन. खंडीभवनचा अर्थ आहे की असे ते कोणते प्राण्यांचे संघ आहेत ज्यांच्या प्राण्यांचं शरीर वेगवेगळ्या भागात असं काय आहे विभाजन झालेलं आहे. तर 2च संघ आहेत ज्यांना आपण काय म्हणतो? खंडीभूत प्राणी म्हणतो आपण. खंडीभूत, ज्याला इंग्रजीतून म्हणतात सेगमेंटेड. आणि मला सांगा बाकीचे सगळे काय असतील? अखंडीभूत प्राणी म्हणतात. अखंडीभूत, ज्याला आपण अनसेगमेंटेड म्हणतो रे. आता खंडीभूत म्हणजे काय बघा, असे सेगमेंट झालेत की नाही या डायग्राम मध्ये बघा, याला खंडीभूत म्हणतात. 2च संघ आहेत. एक म्हणजे काय आहे, त्याला आपण अनालिडा म्हणतो, ज्याला वलयी प्राणी म्हणून ओळखलं जातं. आणि दुसरं आर्थ्रोपोडा म्हणून ओळखलं जातं. आर्थ्रोपोडा, ज्याला आपण काय रे संधिपाद प्राणी म्हणत असतो. या दोघांमध्येच आपल्याला खंडीभूतपणा आढळतं.
उरलेल्या सगळ्यांमध्ये आपल्याला अखंडीभूतपणा आढळतं. अखंडीभूतपणा उरलेल्या सगळ्यांमध्ये आढळतं. तर अपेक्षा करतो की हे तुम्हाला कळालं असेल. उरलेले म्हणजे काय, हे 2 सोडल्यानंतर मग काय काय बघितलं बघा. हे गुणधर्म काय काय बघितलं. सगळ्यात पहिला संघ कोणता होता रे, पेरिफेरा. पेरिफेरा. यानंतर कोणता होता, सिलेंट्राटा. सिलेंट्राटा. यानंतर कोणतं होतं, प्लॅन्टीहेल्मिंथिस. यानंतर मला सांगा चौथं ॲस्कोहेल्मिंथिस. पाचवं काय होतं, अनालिडा. त्यानंतर 6वं काय रे, आर्थोपोडा. आर्थोपोडा. यानंतर 7वं मोलुस्का. मोलुस्का. 8वं इकायनोडर्माटा. इकायनोडर्माटा. आणि नंतर 9वं भाऊ हेमिकार्डाटा. तर अशा प्रकारे एकूण 9 संघ, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं गुणधर्म बघितलं शरीराची अवस्था. ह्याच्यामध्ये कोणती अवस्था, कोणती अवस्था, ह्याच्यामध्ये पेशीय अवस्था होती. कोणती, पेशीय. सिलेंट्राटामध्ये उतीय अवस्था. उरलेल्या सगळ्यांमध्ये अवयव अवस्था किंवा अवयव स्तर. पहिलं गुणधर्म. दुसरं गुणधर्म सममिती. सममिती. पहिल्यामध्ये असममिती. असममिती. काल का. दुसरं आणि 8व्यामध्ये कोण आहे, 8वा इकायनोडर्माटा. याच्यामध्ये आर्य सममिती. आर्य सममिती बघितलं आपण. रॅडियल, ज्याला रॅडियल म्हणतो रे मित्रा. कळलं का. उरलेल्या प्लॅन्टीहेल्मिंथिस पासून हेमिकार्डाटामध्ये कोणती सममिती, द्विपार्श्व सममिती. कळलं का, ज्याला बायलॅटरल म्हणतो. हे आपण बघितलं. झाले 2 गुणधर्म. तिसरा गुणधर्म. तिसरा गुणधर्म कोणतं होतं, देहगुहा. काय म्हंटलो, पहिल्या तिघांमध्ये 1 ते 3 मध्ये काल का नसते. देहगुहा. देहगुहा नसते. त्याला असिलोमेट म्हणतात मित्रा. काय म्हणतो आपण त्याला, असिलोमेट. यानंतर 4थ्यामध्ये आभासी देहगुहा असते. आभासी देहगुहा. याला आपण स्युडोसिलोमेट शब्द वापरतात. स्युडोसिलोमेट वापरतो, ज्याच्यामध्ये एकच येतं ॲस्कोहेल्मिंथिस. उरलेल्या 5व्यापासून ते 9व्या पर्यंत सगळ्यांमध्ये मला सांगा देहगुहा. देहगुहा असते. कोण आहे 5वं, अनालिडा पासून ते हेमिकार्डाटा पर्यंत. त्याला काय म्हणतो आपण, सिलोमेट म्हणून ओळखलं जातं. हा तिसरा गुणधर्म झालं. यानंतर बघा 4था गुणधर्म काय, जर्मिनल लेअर. जर्मिनल लेअर मला सांगा पहिल्या दोघांमध्ये काय रे, द्विस्तरी आणि डिप्लोब्लास्टिक. उरलेल्या सगळ्यांमध्ये काय रे, त्रिस्तरी आणि ट्रिप्लोब्लास्टिक. तर अशा प्रकारे हे सगळे गुणधर्म तुम्हाला या ठिकाणी समजलं असेल. कळालं का. मग बघा आता एक पॉइंट सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या. सगळ्यात पहिलं मला सांगा कोणता गुणधर्म होतं, तर मला सांगा त्वचेचे स्तर होतं. कळालं का, सर्वात पहिले स्तर होतं. यानंतर जर बघितलं तर मला सांगा सेकंड गुणधर्म कोण होतं रे, सममिती होतं. सममिती. तिसरं जर बघितलं तर मला सांगा देहगुहा. देहगुहा. आणि चौथं जर बघितलं तर मला सांगा काय, जनन स्तर. जनन स्तर. आणि यानंतर मला सांगा संघाचं नाव घ्यायचंय. आणि यानंतर मला सांगा त्याचे उदाहरण कोणते आहे ते बघायचं. एकाच डायग्राम मध्ये आतापर्यंत शिकलेलं सगळं तोंड पाठ करून घ्या. बघा इकडं एकाच डायग्राम मध्ये सगळ्यात पहिलं सांगरे बाळा संघ. सगळ्यात पहिला संघ कोणता आहे, तर मला सांगा पेरिफेरा नावाचा संघ आहे. कळलं का. जर बघितलं सगळ्यात पहिलं संघ हा पेरिफेरा नावाचा संघ आहे. पेरिफेरामध्ये मला सांगा त्वचेचं स्तर कोणतं, तर पेशीय अवस्था होती. सममिती कोणती, तर असममिती होती पेरिफेरामध्ये. नंतर देहगुहा काय नसते आणि अब्सेंट असतं, असिलोमेट. जनन स्तर काय आहे, द्विस्तरीय आहे. अशा प्रकारे पेरिफेराचे गुणधर्म. पेरिफेरामध्ये पेशीय स्तराची अवस्था आढळते, असममिती आढळते, देहगुहा नसते आणि असिलोमेट असतात. जनन स्तर हा द्विस्तरीय आणि डिप्लोब्लास्टिक असतं. उदाहरण काय आहे, उदाहरण आहे सायकॉन. यानंतर काय आहे, इस्पॉन्जिया. इस्पॉन्जिया अंघोळीचा स्पंज. काल का काय आहे, युस्पॉन्जिया. युस्पॉन्जिया म्हणून ओळखलं जातं. दुसऱ्या संघाचं नाव सांग रे भाऊ. कळलं का. दुसऱ्या संघाचं नाव कोणतं, दुसऱ्या संघाचं नाव काय येईल, पेरिफेरा नंतर दुसरा संघ सिलेंट्राटा. दुसरा संघ सिलेंट्राटा. सिलेंट्राटा मध्ये कोणती अवस्था,
उतीय अवस्था यानंतर सममिती कोणती आर्य मी सांगितलं ना आर्य असते दुसऱ्या आणि आठव्यामध्ये देहगुहा नसते ना रे असिलोमेट जर्मिनल लेअर किती तर द्विस्तरीय असतं कारण पहिल्या दोघांमध्ये आणि उदाहरण काय आहे तर ह्याच्यात येतं हायड्रा कळाला का यानंतर काय रे जेलीफिश वगैरे काय ह्याच्यामध्ये येतं यानंतर तिसरा संघ सांगा तिसरा संघ कोणतं तिसऱ्या संघाचं नाव आहे सिलेंट्राटाच्या नंतर प्लॅन्टीहेल्मिन्थिस मध्ये अवयव अवस्था बघा इथून पुढे सगळ्यांमध्ये कळलं का रे इथून पुढे सगळ्यांमध्ये जर काय असेल तर अवयव अवस्था आहे कळलं का इथून पुढे जर बघितलं तुम्हाला तर इथून पुढे असणाऱ्या सगळ्यांमध्ये जर बघितलं तर कोणती अवस्था आहे अवयव अवस्था म्हणून इथं बाण काढून असं लिहून टाकतो इथून पुढे सगळे संघांमध्ये अवयव अवस्था कळलं का तर हा पहिला हा दुसरा तिसऱ्यांमध्ये कोणती अवस्था अवयव अवस्था सगळ्यांमध्ये इथून पुढे बघा यानंतर तिसऱ्यामध्ये सममिती कोणती द्विपार्श्व आता मला सांगा द्विपार्श्व इथून पुढे सगळ्यांमध्ये द्विपार्श्व आहे ना एक सोडल्यानंतर कोणतं 8व्या नंबरचं द्विपार्श्व मला सांगा देहगुहा तिसऱ्यामध्ये पण नसते काला कोणामध्ये प्लॅन्टीहेल्मिन्थिस मध्ये जर्मिनल लेअर जर बघितला इथून पुढे सगळ्यांमध्ये 3च असतात त्रिस्तरीय कुठं प्लॅन्टीहेल्मिन्थिस पासून उदाहरण काय आहे उदाहरण जर बघितलं टेपवर्म नावाचा प्राणी येतं आणि लिव्हर फ्ल्यूक नावाचा एक प्राणी काय यामध्ये येत असतो यानंतर बघा चौथ्या संघाचं नाव सांगा रे चौथ्या संघाचं नाव जर बघितलं तर चौथ्या संघाचं नाव आहे ॲस्कोहेल्मिन्थिस ज्याला गोलकृमी म्हणतात ॲस्कोहेल्मिन्थिस मध्ये कोणती अवस्था अवयव यानंतर मला सांगा चौथ्या संघामध्ये अवयव अवस्था यानंतर मला सांगा कोणती सममिती बायलॅटरल द्विपार्श्व सममिती आता मला सांगा ह्याच्यामध्ये देहगुहा ही आभासी असते जर्मिनल लेअर किती ट्रिप्लोब्लास्टिक कळलं का आणि चौथ्या संघाचं उदाहरण पिनवर्म येतं फायलेरिया येतं यानंतर हुकवर्म येतं ऑस्कॉरिस वगैरे हे सगळे येतात हे कितवा आहे चौथा संघ मला सांगा यानंतर पाचव्या संघाचं नाव काय आहे ॲस्कोहेल्मिन्थिस नंतर येतं ॲनालिडा मध्ये कोणती अवस्था शरीराचं कोणतं स्तर अवयव ॲनालिडामध्ये मला सांगा पाचव्या संघामध्ये मला सांगा सममिती कोणती द्विपार्श्व सममिती सगळ्यांमध्ये आढळते इथून पुढे मला सांगा ॲनालिडा पासून पुढे सगळ्यांमध्ये मला सांगा देहगुहा सगळ्यांमध्ये असते इथून पुढे सगळ्यांमध्ये देहगुहा असते यानंतर जर्मिनल लेअर किती 3 आहे आणि उदाहरण मला सांगा कोण येईल गांडूळ नावाचा प्राणी आणि नंतर एक येतं जळू नावाचा प्राणी यानंतर बघा सहावा संघ कोणतं तर 6व्या संघाचं नाव आहे ॲनालिडाच्या नंतर आर्थ्रोपोडामध्ये शरीराची कोणतं स्तर अवयव स्तर सममिती कोणती द्विपार्श्व सममिती देहगुहा असते का असते जर्मिनल लेअर किती 3 असतात जनन स्तर आणि उदाहरण मला सांगा काय येईल रे खेकडा येईल काला का यानंतर जर बघितलं सिल्वर फिश येते त्यामध्ये मधमाशी झुरळ वगैरे हे सगळं याच गटामध्ये येतात जे आपल्या आजूबाजूला कीटक दिसतात ते 7व्या नंबरचा संघ जर बघितलं आर्थ्रोपोडाच्या नंतर मोलुस्का येतं मोलुस्कामध्ये काय असणार आहे तर मोलुस्कामध्ये मला सांगा अवयव अवस्थेचं स्तर सममिती मला सांगा काय असेल रे द्विपार्श्व सममिती देहगुहा ह्याच्यामध्ये असते मला सांगा जनन स्तर पण 3च असतं उदाहरण मला सांगा कोण येईल रे गोगल गाय येतं यानंतर ऑक्टोपस नावाचा प्राणी येतो यानंतर स्क्विड नावाचा प्राणी पण या गटामध्ये येतो यानंतर मला सांगा जर पाठीमागचं समजलं असेल तर हे समजेल 8व्या नंबरचं कोण 8व्या नंबरचं इकायनोडर्माटा येतं 8व्या नंबरच्या संघामध्ये जर बघितलं कळालं का 6 हे 7 झालं हे 8व्या नंबरच्या संघामध्ये कोणतं अवयव स्तर असतं सममिती फक्त बघा आर्य सममिती असते आर्य सममिती मी म्हणलो ना एक्सेप्शन आहे ज्याला रेडियल म्हणतो कितव्या नंबरचा गट आहे 8वा कोण आहे इकायनोडर्माटा बाकी देहगुहा असते का असते सर बाकी जर्मिनल लेअर आणि जनन स्तर 3 आहे उदाहरण काय आहे तारा मासा येतं
सी अर्चिन नावाचा एक प्राणी येतं. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही लिहून घ्या सी कुंकुंबर, सी लिली वगैरे असतात. आणि यानंतर शेवटच्या 9व्या नंबरमध्ये कळलं का, तर मला सांगा अवयोज अवस्था असते, सममिती मला सांगा द्विपार्श्व सममिती असते, जनन मला सांगा देहगुहा काय रे प्रेझेंट असते, आणि नंतर मला सांगा जर्मिनल लेअर किती 3 असतात. आणि याला काय म्हणतो आपण तर हेमिकार्डाटा. हेमिकार्डाटा ह्याचं उदाहरण बघा बॅलेनोग्लासिस असतं. बॅलेनोग्लासस नावाचं एक्झाम्पल आहे आणि सॅकोग्लासस नावाचा हा दुसरं एक्झाम्पल आहे. तर अशा प्रकारे मला सांगा, अपेक्षा करतो की हे सर्व डेटाबेस तुम्हाला क्लॅरिटीने समजलं असेल. एक चार्ट लिहून घ्या, याच्या बेसिसवरच तुम्हाला मार्क येणार आहे. तर बघा व्यवस्थित सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे. पुढच्या लेक्चरमध्ये ह्याचा पुढचा भाग घेऊन येतो, कारण की 2 भागामध्ये डिवाइड केलो या टॉपिकला, कोणाला प्राण्यांच्या वर्गीकरणाला. अपेक्षा करतो की सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजल्या असतील. विद्यार्थी मित्रांनो माहित आहे का, काही अडचण असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करायचं विद्यार्थी मित्रांनो. कोरेलका आणि ह्याच्यासाठी कोरेलका बॅच वगैरे किंवा काही असेल तर ऍप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा. तर मी अपेक्षा करतो की हा पार्ट तुम्हाला समजलेला असेल. YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्र परिवारापर्यंत आपली लिंक पाठवत जा. येणाऱ्या काळात अनेक अशा प्रकारचे लेक्चर मी तुमच्यासाठी उपलब्ध करून देणार आहे, जेणेकरून की पेपरमध्ये चांगले मार्क येणं गरजेचं आहे मित्रांनो. तर चालतं या ठिकाणी मी थांबतो. भेटू मित्रांनो माहित आहे का पुढच्या लेक्चरला. धन्यवाद.